ऑनलाईन संकेतस्थळ बंद असल्याने संग्रामपूर तहसील कार्यालय अंतर्गत शिधापत्रिका वितरण संबंधित सर्व कामे खोळंबली आहेत। RCMS ऑनलाईन संकेतस्थळ बंद असल्याने नवीन शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेत नवीन नाव ऍड करणे किंवा कमी करणे याशिवाय शासनाच्या सुविधा ऑनलाईन संकेतस्थळ अतिशय संथ गतीने चालू असल्याने गेल्या 3 महिन्यांपासून जवळपास 300 ते 350 अर्ज संग्रामपूर तहसील विभागाकडे जैसे थे परिस्थितीत पडून आहेत। एकीकडे शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिकेसाठी वारंवार तहसील कार्यालयात चक्रा माराव्या लागतात, परंतु त्या ठिकाणी संबंधित साइट बंद असल्याचे कारण नागरिकांना सांगितले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। शिधापत्रिकेवरील नाव वाढ करणे, कमी करणे, आधार नंबर समावेश करणे, अद्ययावत करणे, नवीन शिधापत्रिकेवर राशन कार्ड नंबर RC देणे इत्यादी सर्व कामे बऱ्याच प्रमाणात प्रलंबित असल्याने कार्यालयात शिधापत्रिका धारक व्यक्तींची गर्दी वाढत आहे। शिधापत्रिकेसंबंधित ही प्रलंबित सर्व कामे केवळ काही सेकंदांची असताना संकेतस्थळाच्या निद्रा अवस्थेने या कार्यवाहीला पूर्णविराम लागलाय। या संदर्भात संग्रामपूर महसूल विभागाने जिल्हा प्रशासनाला 23 ऑक्टोबर 2024 रोजी पत्र दिले आहे। मात्र जिल्हा प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने महसूल विभागातील पुरवठा निरीक्षक यांच्यासह संबंधित विभागाला याबाबत नागरिकांच्या आक्रमक भूमिका झेलून त्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे तरी जिल्हा प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। आपल्या पुरवठा शाखेत दैनंदिन राशन कार्ड बाबत जे काम होत आहे ते RCMS जे ऑनलाईन संकेतस्थळ आहे ते गेले नोव्हेंबर महिन्यापासून बंद आहे किंवा फार संथ गतीने काम करत आहे। त्यामुळे तालुक्यातील सामान्य नागरिकांचे जे अर्ज इथे प्रलंबित आहे, साधारण 200 ते 300 अर्ज इथे प्रलंबित आहे, त्यावर काम करायसाठी अडचण जात आहे। सदर साईट व्यवस्थित सुरू झाल्यास आपण जे काम प्रलंबित आहे तालुक्यातल्या सामान्य लोकांचे नाव कमी किंवा नवीन कार्डाबाबत ते लवकरात लवकर निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। तसेच मी सर्व नागरिकांना आवाहन करते की जो साईट सुरू होईपर्यंत कृपया प्रशासनाला सहकार्य करावं आणि पुरवठा शाखेत जे कर्मचारी काम करतात त्यांच्यावर रोष न पत्करता साईट सुरू होताच आपले सर्व कामं निकाली काढून घेण्यात येतील अशी मी सगळ्यांना ग्वाही देते।